नमस्कार मित्रांनो, आज मी बऱ्याच दिवसांनी मासे पकडण्यासाठी आलेलो आहे। माझ्यासोबत आमचे सहकारी अक्षय नामदास माशाला गळ टाकून बसलेले आहेत। आता मासे आजच्या दिवसात किती गावते ते संध्याकाळीच कळेल। आता दुपारचे 12-1 वाजलेला आहे आणि 1 वाजता आम्ही या विहिरीवरती पोचलेलो आहे। तर गेली 1.5 महिना वर्षापासून आम्ही लांबच आहे। श्रावण होता, त्यानंतर गणपती बाप्पा बसले होते आणि आज गणपती बाप्पा गेल्यानंतर आम्ही मासे पकडण्याचं नियोजन केलेलं आहे। त्या साईडला बघा पाणी दिसतंय, पलीकडच्या साईडला पण भरपूर पाणी आहे आणि कडक ऊन पडले आज। बहुतेक संध्याकाळी जर वातावरण झालं पावसाचं तर पाऊस सुद्धा येण्याची दाट शक्यता आहे। बघूया आज आपल्याला किती मासा सापडते ते। इकडे कुठेतरी तर या हिरीत बघा चिलापी आहेत। त्या चिलापी सोडून दुसरं काय सापडेल का नाही सांगता येत नाही। चिलापी तरी सापडते का नाही कोणास ठाऊक। बघूया आज काय होते। आता अर्धा तास झाला आम्ही माशाला आलोय। गळ तर टाकून बसलोय बघा पाण्यामध्ये, पण अजून काय मासा लागलेला दिसेना। बहुतेक आज दिवस जातोय, मासा सापडते ते का नाही कोणास ठाऊक। अजून तर माशानं काय वडलं नाही। मित्रांनो, आता 2 वाजलेले आहेत, अजून एक सुद्धा मासा सापडला नाही। बहुतेक आज मोकळं जावं लागतंय का मासा घेऊन जावं लागतंय काय सांगता येणार। आताशी तरी टायमिंग झालेला आहे कितीचं, 2 वाजले द्या। बघूया अजून आपण 4 ते 5 वाजेपर्यंत इथं असणार आहे धरणावरती। या बघूया काय होतंय पुढे। बराच वेळ झालं एका जागेवर बसलो होतो, एक पण मासा सापडला नाही। आता आम्ही जागा बदलतोय, दुसऱ्या ठिकाणी चाललोया बसायला। बघा अडचण दिसते सगळी, त्या अडचणीत आता माझ्या पायात एक काटा पण मोडलेला आहे। ए यार कुठे गेला? हाय या कडेला ह्या उसाच्या इकडं अक्षय नामदास पुढे गेलेला आहे, मी त्यांच्या पाठीमाग चाललेलो आहे। ऊसातनं वाट काढलेली आता तुम्ही बघता हे ऊस। जागा बदलल्यावर तरी काय फायदा होते का नाही कोणा। कुठे गेला अक्षय? इकडे बघा ह्या ऊसात घुसलाय। या ऊसातनं वाट काढली गाड्यानं। आता एवढा प्रयत्न चाललाय आमचा खरं, पण मासं सापडते तर का नाही अजून तर काय अंदाज लागेना। ऊसात एक भ्या वाटते। आमच्याकडे घोणसे जास्त वाढलेले आहेत। आता हे घोणस काय आहे तर बाबा, या घोणस जर चावली तर शक्यतो 99.9% माणूस वाचत नाही, म्हणून जरा खाली बघत चाललेलो आहे। आमच्या भागात आता घोणसींचं प्रमाण जास्त झालेलं आहे, त्यामुळे जरा सावध पाऊल टाकत मी आता पुढे आलेलो आहे। अरे कुठं वाट आहे? ते कोणत्या कोपऱ्यावर? सगळे काट्याकोट्यातनं वाट काढलेली आहे अक्षयनं आणि भ्या वाटते तरी पुढे जातो। इकडे बघा अजून एक विहीर आहे, पण आम्ही हिरीत बसणार नाही। आम्ही त्या साईडला अजून खाचकळ दगड दिसते ते त्यात बसणार आहे। आता बसायला चांगली जागा अक्षयने निवडली बघा। या दगडात आता आम्ही मासे धराय बसणार आहे। बघा साऱ्या बाजूला पाणीच आहे। बघूयात त्या दगडात तरी काय सापडते का। आता अक्षयचं असं म्हणणं आहे की इथं मासे 100% सापडतील। बरं अक्षय, काय सापडेल का इथं? सापडेल। आता आणलं इकडं तर बसूया इथं, बघूया काय हवा होती। टाका गड। आता लय मोठी चिलापी लागली होती, कमीत कमी 1 किलोची चिलापी लागली होती अक्षयला। रेकॉर्डिंग काय केलं नाही, परंतु आता गडी लय नाराज झालेला आहे। लय मोठी चिलापी होती, रेकॉर्डिंग करायला पाहिजे होतं, पण गळ टाकण्याच्या नादात मी पण रेकॉर्ड केलं नाही।
बघूया आता पुढची चिलापी गावली की त्यात नक्कीच आपल्याला दिसेल. पण आता काय होईल 1 किलोची आसपास चिलापी होती अक्षय. हा इच्छाच गेली धरायची. मी तर म्हणलं आली बाहेर. आता कशी काय सुटली पण काय माहित आता. लय झबऱ्यात चिलापी होती. चला डबल पहिला मासा काढलाय बघा अक्षयनं. मोठी चिलापी गेली पण आता ही दुसरं काय लागलंय बाबा ही. आणि काय आहे मिसळ आहे मिसळ मासा. मिसळू मासा लागलेला आहे बघा मिसळू. काढा काढा बघू अजून किती गावते ते. मिसळू मासा ही आहे लय मोठा मिसळू मासा आहे बघा. लांबडा आहे. आणि बघा अक्षयनं शेवटी पुन्हा अर्धा किलोची चिलापी काढलेली आहे गळानं. महाराज मोठी चिलापी आहे बघा. जबरदस्त चिलापी. अर्धा किलोची चिलापी लागलेली आहे. अक्षयचं खूप खूप अभिनंदन. असेच आम्हाला अजून 5-6 चिलाप्या झाले की आमचं काम ओके होतंय. तिकडे जाते बघा कशी फडफडते. ती चिलापी. चला घ्या काढून घ्या. महत्वाची काढून घ्या हिला. बेकार लागतंय. मोठी पिशवी कुठं आहे. मोठ्या पिशवीत घ्या. मोठ्या पिशवीत घ्या. एवढी चिलापी दिसते बघा माझ्या पाया. एवढी चिलापी काढली त्या. दोन तासात आता आम्हाला 2 चिलाप्या सापडलेल्या आहेत. एक मोठी चिलापी 1 किलोची अक्षयच्या हातातनं गेलेली आहे. तरी पण त्यानं अर्धा किलोची एक काढलेली आहे आणि अजून एक लहान काढलेली आहे आणि अजून एक सुटलेली आहे. अशा 4 चिलाप्या गावल्या होत्या. त्यातल्या 2 सुटल्या त्या. तरी आता आम्ही येऊन इथं 2 तास झालेले आहेत. अजून 2 ते 3 तास या ठिकाणी थांबणार आहे आणि बघूया 5 वाजेपर्यंत अजून किती चिलापी सापडते ते. बघा मला एक चिलापी गावली. मोठी चिलापी गावली. कशी चिलापी नाच करायचं नाही. अर्धा किलोची चिलापी गावली. चला हिला घ्या पिशवीत टाकून घ्या. अजून एक चिलापी गावली बघा. दणक्या चिलापी गावलेली आहे. 3 नंबरची चिलापी आहे बघा कशी गावली. अर्धा किलोची चिलापी गावलेली आहे. तर बघा कशा चिलापी आमच्याकडे दणक्या निघते ते. मासे धरण्याचा आजचा अनुभव आमचा असा आहे की एका जागेवर बसायचं नाही जास्त वेळ. जर हालचाल नसेल होत मासे धरताना तर नक्कीच ती जागा आपण बदलली पाहिजे. एवढं मला आज अक्षयनं शिकवलेलं आहे. आणि आपण आता आम्ही ज्या ठिकाणी बसलेलो आहे त्या ठिकाणी माशाची हालचाल झालेली आहे. त्यामुळे आम्हाला मासे 4 ते 5 चिलाप्या अर्धा किलोच्या गावलेल्या आहेत त्या. तरी अजून अर्धा तास आम्ही बसणार आहे आणि अक्षयला जायचं आहे. पुन्हा गावात काम आहे. त्यामुळे अर्ध्या तासानंतर आम्ही तिथून हलणार आहे. मित्रांनो आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आम्ही मासे पकडायचं झालेलं आहे आजचं. आणि आता आम्ही घराचा रस्ता पकडलेला आहे. कमीत कमी आम्हाला ह्या पिशवीत बघा 1.5 ते 2 किलो चिलाप्या सापडलेल्या आहेत. मोठ्या मोठ्या चिलाप्या आहेत त्या. तर आता संध्याकाळी मस्तपैकी याचं फ्राय करणार आहे आणि रस्सा करणार आहे. तो सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. बघा 4 चिलाप्या सापडल्या त्या. मोठ्या मोठ्या चिलाप्या आहेत त्या. एक चिलापी मोठी सुटली तरी. आता या आपण धुऊया. तर बघा माशाला मसाला लावून ठेवलेला आहे. अर्धा तास ही मुराई ठेवणार आहे आणि एकदा मुरलं की मग तळायला घेणार आहे बघा. मंडळी आता मासे तळायला संध्याकाळचे 9 वाजलेले आहेत आणि हे मासे तळल्यानंतर आता खाण्याची वेळ आलेली आहे. तर बघूया कसे मासे झाले. मासे तळून तयार झालेले आहेत खाण्यासाठी. आता मी खाऊन बघतो कसे आहेत आणि मग तुम्हाला सांगतो. वा 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 गरम चिलापी 1 नंबर लागते.
आता कुरकुरीत चिराप्या भाजल्या तळल्या नाही मग बघा तोंडाला पाणी सुटतंय. बघा आता मासा तळा या खडखडीत वाफा निघते दे का चारी बाजून बघा. तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. धन्यवाद.